लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी. गावातील महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटांना आता कोणतेही तारण किंवा जामीनदार न देता बँकांकडून 25 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. बचत गटाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला 1.5 लाखांपर्यंत कर्ज मिळेल आणि कर्जाची परतफेड वेळेत केल्यास पुढील टप्प्यात 3 लाखांपर्यंत कर्ज मिळेल. त्यानंतर हळूहळू कर्ज मर्यादा वाढवली जाईल. 3 लाखापर्यंतचं कर्ज वार्षिक 7% व्याजदराने उपलब्ध होईल. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातम्या आहेत. 3 मोठ्या बातम्या आलेल्या आहेत. लाडक्या बहिणींना पुन्हा डिसेंबर जानेवारी 3000 रुपये वाटप. पहा, लाडक्या बहिणी योजनेतून तुमचं नाव वगळलं गेलं आहे का, कसं चेक करायचं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सोबतच ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नाही त्यांना काय करायचं आहे ते सुद्धा मी सांगणार आहे. कारण काल बघा भरपूर लाडक्या बहिणींनी राज्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते, परंतु सरकारने याच्यावरती तोडगा काढलेला आहे आणि सोबतच लाडक्या बहिणींना गिफ्ट जाहीर केलेले आहेत. पहिलं गिफ्ट जे जाहीर केलेलं आहे ते म्हणजे 2490 रुपये गॅस सिलेंडर. तुम्ही जर पाहिलं तर गेल्या वर्षी आपल्याला गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाहीत. सरकारच्या हे कुठेतरी लक्षात आलेलं आहे. निवडणुकीनंतर सरकारने याच्याकडे पाठ फिरवली का असं ज्यावेळेस विचारलं गेलं त्यावेळेस सरकारने ह्याच्यावरती 3 मोठ्या आनंदाच्या बातम्या दिलेल्या आहेत. ते म्हणजे पहिलं, गॅस सिलेंडरचे पैसे हे लाडक्या बहिणीच्या खात्यात 26 जानेवारी पूर्वीच येणार आहेत. आज आहे 20 जानेवारी, आज मंगळवार आहे. तुम्ही पाहू शकताय 20 ते 24 तारखेच्या मध्ये तुम्हाला गॅस सिलेंडरचा हप्ता मिळणार आहे. सोबत काय करावं लागणार आहे, 3 मोठ्या गोष्टी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार, जे ऐकून तुम्ही खूप आनंदी होईल. भरपूर लाडक्या बहिणी तर एकदम उड्याच मारतील अशी आनंदाची बातमी आहेत. त्यामुळं टेन्शन घ्यायचं कारण नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मेन मुद्दा आहे तो म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर हप्ता. बघा, नोव्हेंबरचा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींना आला होता, परंतु डिसेंबरचा हप्ता हा आलाच नाही. भरपूर लाडक्या बहिणींना आलाच नाही, म्हणजे जवळपास 1,70,80,00,000 लाडक्या बहिणींना आलाच नाही. फक्त 50 ते 60 लाडक्या बहिणींना झालेला आहे. त्याच्यावरती सरकारने तोडगा काढलेला आहे. KYC बद्दल एक मोठी बातमी आहे. नोव्हेंबर डिसेंबरबद्दल एक मोठी बातमी, ती आपण व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ संपूर्ण पाहतील त्यांना संपूर्ण माहिती मिळणार. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायचा व्हॉट्सअप ग्रुपला, कारण त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं बघा, खूप आनंदाची बातमी आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कोणता हप्ता आला आहे. नोव्हेंबरचा हप्ता आला आहे का, डिसेंबरचा हप्ता आला आहे का. बघा, आपल्या प्रयत्नांना यश आलं आहे. आपण विनंती अर्ज केले होते भरपूर लाडक्या बहिणींना. आणि तिसरी जी योजना मी तुम्हाला सांगतोय पुढे, ती म्हणजे 30 प्रकारचे भांडे. ते तुम्हाला 31 जानेवारीच्या आत तुम्हाला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत हा फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळणार आहे. पहा, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की मी लाडक्या बहिणींसाठी महिला व बालविकास यांच्याकडे विनंती अर्ज करत आहे आणि विनंती अर्ज आपण केल्यानंतर त्याला यश येत आहे. आपल्या प्रयत्नांना यश येत आहे. त्यामुळं तुम्ही कमेंट्स करत राहा, माझ्याकडे पुरावा येतील. कारण जोपर्यंत आपण पुरावे सादर करत नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींना महिला व बालविकासकडे आपण अर्ज करू शकत नाही. भरपूर ठिकाणी आढावा घेतल्यानंतर असं लक्षात आलं आहे की लाडक्या बहिणींची KYC सुद्धा झालेली आहे, तरीही लाडक्या बहिणींना पैसे आले नाही. तर सरकारने याच्यावरती काय तोडगा काढलेला आहे तर मी तुम्हाला 2 मिनिटात संपूर्ण माहिती ही इन डिटेल सांगणार आहे. तुम्हाला काय करावं लागणार आहे, सरकारने याच्यावरती तोडगा काय काढलेला आहे. आधी तर पहिला प्रश्न होता की महिलांना 3 गॅस सिलेंडरचे पैसे का आले नाहीत. तर त्याच्यावरती त्यांनी असं सांगितलं आहे की लवकरात लवकर आम्ही गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकणार आहोत. थोडासा वेळ हवा आहे, त्यामुळं आपण इथं त्यांना थोडासा वेळ हा दिलेला आहे. दुसरी गोष्ट, लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता का आला नाही आणि जानेवारीचा हप्ता कधी आहे, नोव्हेंबरच्या हप्त्याचं काय झालं आणि KYCची मुदत का वाढली नाही. तर त्याच्यावरती आपण ज्यावेळेस विनंती अर्ज केला तर ते सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली आहे, बघा KYC चुकलेली आहे, चुकीचा पर्याय निवडला गेलेला आहे, अशा लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही चुकीचा पर्याय निवडता किंवा KYC केलेली नाही त्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झाला असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु ज्यावेळेस आपण विनंती अर्ज केला की हे कुठंतरी चुकीचं आहे, त्यांना माहीत नसल्यामुळे चुकीचा पर्याय निवडले गेलेले आहेत किंवा त्यांना तेवढा पुरेसा टाईम भेटलेला नाही. 31 डिसेंबर लास्ट तारीख होती, तुम्ही ती तारीख कृपया करून 28 फेब्रुवारीपर्यंत घेऊन जा. लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा चान्स द्यावा, पुनर्दुरुस्तीसाठी एक चान्स लाडक्या बहिणींना द्यावा असा आपण विनंती अर्ज केलेला आहे. आणि बघा, गाव पातळीवरती आता
गाव पातळीवरती आता प्रत्येकाकडून फॉर्म घेतले जाणार आहेत आणि ते फॉर्म मंत्रालयात जमा करणार आहेत. होय, गाव पातळीवरती आता सरकारनं निर्णय घेतला आहे की ऑनलाईन सोडून द्या. आता ऑनलाईन तर नाही झालं तर प्रत्येक गाव ठिकाणी, गावाच्या पातळीवरती, ग्रामपंचायत ठिकाणी, अंगणवाडीमध्ये प्रत्येकाने KYCचा फॉर्म भरून द्यायचा आहे डॉक्युमेंटसहित आणि तो फॉर्म तुम्हाला मंत्रालयात ते जमा करणार आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची आत्ताची मोठी बातमी आहे. आणि जानेवारीच्या हप्त्यासाठी 600 रुपये कोटींची निधीसुद्धा मंजूर झालेला आहे. तो सुद्धा तुम्हाला 26 जानेवारीच्या अगोदर आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आपण जर बघितलं तर 26 जानेवारीला गेल्या वर्षीसुद्धा हप्ते आपल्याला मिळाले होते आणि ह्या वर्षीसुद्धा आपल्याला 26 जानेवारीला पैसे मिळणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे. कारण हे सरकारला आत्ताच्या निवडणुकीत गेल्या 2 दिवसाखाली आपली जी निवडणूक पार पडली त्याच्यामध्ये भरघोस मत मिळवून लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला पुन्हा एकदा बळ दिलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची बाब होती की लाडकी बहिणीचा बंद हप्ता नाही झाला पाहिजे. त्यामुळं काल भरपूर ठिकाणी राज्यामध्ये ठिय्या आंदोलन झालं होतं. त्याच्यावरती मग सरकारकडे मागणी झाल्या, आपणही विनंती अर्ज केले, भरपूर ठिकाणाहून विनंती अर्ज आले आणि मग सरकारने एक निर्णय घेतला की गाव पातळीवरती हे फिजिकली फॉर्म, लेखी फॉर्म घ्यायचे आणि ते फॉर्म मंत्रालयात जमा करायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे KYCची मुदत वाढवावी आणि नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना आला नाही त्या लाडक्या बहिणींना हप्ता हा 100% द्यावा अशी विनंतीसुद्धा केलेली आहे. आणि हे 100% सरकारने आता मंजूर केलेलं आहे जवळपास. त्यामुळं लवकरच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता येईल. त्यानंतर लगेच जानेवारीचा हप्तासुद्धा येईल. पहा, नोव्हेंबर-डिसेंबरच्या हप्त्याला थोडा उशीर जरी लागला तरी जानेवारीचा हप्ता येईल. परंतु टेन्शन घेऊ नका, KYC झाली नसेल तरी तुम्हाला आता KYC करता येणार आहे. गाव पातळीवरती हे फॉर्म लवकरच तुम्हाला आता पाहायला मिळणार आहेत आणि ते फॉर्म मंत्रालयाकडे सबमिट केले जातील आणि मंत्रालय याच्यावरती चेक करून तुमचं बँकेत 100% पैसे टाकणार आहे. त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आता इथं पाहाव्या लागतील. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताल त्यावेळेस तुम्हाला 2-3 प्रश्न विचारले जातील. तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरीला आहे का, तर तिथं नाही हा पर्याय निवडायचा आहे. दुसरी गोष्ट, तुमची घरी कोणी इन्कम टॅक्स भरत आहे का, तर तिथं नाही असं लिहायचं आहे. हे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही ह्या 2 गोष्टीमध्ये पुन्हा एकदा चुकलात तर मग मात्र तिथं कोणी तुम्हाला वाचवू शकत नाही. सरकार एकच तुम्हाला इथं चान्स हा देऊ शकतो दुरुस्तीसाठी. कारण प्रत्येक वेळेस जर चूक झाली तर सरकारकडेही भरपूर वेगवेगळे कामं असतात, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींना हे खूप महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायचा आहे. त्यांना सांगायचं आहे की नेमकी प्रोसेस आता काय होणार आहे, काय करावं लागणार आहे. घाबरून जायचं कारण नाही. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कमेंट्समध्ये सांगायचं आहे तुमचा नोव्हेंबरचा, डिसेंबरचा हप्ता आला आहे का, KYC झाली आहे का, KYCची मुदत वाढवली पाहिजे का, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचा तालुका कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवा म्हणजे अजून आपल्याकडे डेटा निर्माण होईल. काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.